पुढे पुढे हर्षल पाटीलनं सबलेट करून घेतलेल्या कामाची बिलं प्रलंबित होती अशी बाब समोर येते। अद्याप एकाही मूळ ठेकेदाराचं बिल निघालं नसल्याची माहिती समोर आली आहे। मूळ ठेकेदार आणि त्यांची कामं न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। 1,40,00,000 थकीत बिलांच्या पैशासाठी हर्षल याने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। हर्षलने हे काम सबलेट घेतलेलं होतं। सबलेट म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट केलं होतं। मूळ कंत्राटदाराने हे काम जे होतं ते किंवा त्याच्या कामातला काही भाग करण्याकरता दुसऱ्या ठेकेदाराला म्हणजे हर्षलला हे काम दिलं होतं आणि त्याचं बिल मूळ ठेकेदाराकडनं मिळालं नाही। मुळात मूळ ठेकेदाराला सुद्धा त्याचं बिल जे होतं म्हणजे 1,40,00,000 बिल जे होतं ते मिळालेलं नसल्यानं हर्षलला देखील पैसे मिळू शकले नाहीत आणि या विवंचनेतनं तिने आत्महत्या केल्याचं आपण बघतोय। याबद्दल पुन्हा एकदा आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्याबरोबर आहे। ज्ञानेश्वर, ही बाब निश्चित आहे का किंवा खरी आहे का की हर्षलने हे काम सबलेट केलं होतं म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलेलं होतं? हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर आहे ते अनेक कारण आहे ते चर्चेत येताना पाहायला मिळतात। मात्र हर्षल पाटील यांनी सबलेट केल्याचं आहे ते आता समोर आलेलं आहे। जवळपास 6 ठेकेदारांच्याकडून आहे ते त्यांनी या संदर्भातली कामं आहे ती जलजीवनची घेतली होती आणि त्यापैकी जवळपास जी 5 कामं आहेत ती त्यांनी पूर्ण केलेले। एक काम 80% आणि एक काम 90% आहे ते त्यानं पूर्णत्वाकडे नेलेलं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या ठेकेदारांचा सुद्धा आता दावा आहे की आमची जी कामं आहेत त्याची जी बिलं आहेत ती प्रलंबित आहेत। मात्र एकूणच राज्यकर्ते जे आहेत तो दावा करतायत की ही बिलं आहेत ती दिली गेलेली आहेत। प्रशासनानं सुद्धा या संदर्भातला दावा केला आहे की जी ठेकेदारांकडून जी बिलं जलजीवन मिशनच्या अंतर्गतली प्रशासनाला सादर झाली ते सगळी बिलं आहेत ती देयक आहेत ती काढलेली आहेत आणि त्यामुळे नेमकं याचं खरं खोटं आहे काय आहे याचा सवाल आहे तो या ठिकाणी उपस्थित होते। मात्र एकूणच ज्या पद्धतीनं सरकार दावा करत होतं की हर्षल हा सब ठेकेदार आहे तो सब ठेकेदार असल्याचंच आता समोर आलेलं आहे। त्या संदर्भातली यादीच आहे ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली 6 जणांच्याकडून आहे ती त्यांनी कामं घेतली होती। आता या 6 जणांना या संदर्भातली बिलं मिळाली आहेत का आणि या 6 जणांनी जर बिलं मिळाली असतील तर ती हर्षलला का दिली नाहीत या संदर्भातली आता माहिती घेण्याचं काम सध्या प्रशासकीय पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर एकूणच या सगळ्या घटनेनंतर खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। कंत्राटदार आहे ते सरकारवरती आरोप करतात मात्र काही कालावधीतच आहे ते यातलं सत्य आहे ते समोर येईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही। विशाल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल। तर ही बाब स्पष्ट होताना दिसते की हर्षल पाटीलने हे काम मूळ ठेकेदाराकडनं घेतलेलं होतं, ज्यातलं एक काम त्याने 90% पूर्ण केलं, एक काम त्याने 80% पूर्ण केलेलं होतं। मूळ ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की त्यालाच त्याचं बिल मिळालं नसल्या कारणाने तो हर्षलचे पैसे देऊ शकला नाही। पण हे तर अगदी स्पष्ट आहे की हर्षल पाटील याच्यासारख्या तरुणाचा मृत्यू हा दुर्दैवीच आहे। कोणाही तरुणावर अशी आत्महत्या करण्याची वेळ येऊच नये। त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी आहोत। एक्सवर पोस्ट करत केशव उपाध्याय यांनी ही भावना व्यक्त केली आणि या घटनेवरनं त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला। हर्षल पाटील या तरुणाचा मृत्यू हा दुर्दैवीच आहे कारण कोणत्याही तरुणावर अशी आत्महत्या करायची वेळ येऊच नये आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी आहोत। पण या निमित्ताने तातडीने महाराष्ट्रातील युती सरकारला बदनाम करायचं म्हणजे #फेक नरेटिव्ह लगेच सुरू करण्यात आलं। अशी कारस्थानं करणं म्हणजे मृताच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार आहे। सरकारी पातळीवर ना निधी देण्यास विलंब झाला ना योजना रखडल्यात। विरोधकांना सरकार चुकेल तिथे टीका करायचा अधिकार, पण #फेक नरेटिव्हचा आधार कशाला अशी एक्सवर पोस्ट जी आहे ती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली आहे। आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणामध्ये म्हणजे तिथल्या मेसच्या जेवणामध्ये पुन्हा अळ्या आढळल्यात। 22 जुलैला देखील कॅन्टीनच्या जेवणात अळ्या आढळल्या होत्या आणि हा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत याबद्दलची नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की जी बटाटा फ्लॉवरची भाजी आहे त्यामध्ये चक्क एक अळई त्यामध्ये आढळून येते आणि अशा पद्धतीचं जेवण तरी विद्यार्थी करणार कसे? म्हणजे विद्यार्थीच कशाला, कुठलाही व्यक्ती अशा प्रकारचं बाधित जेवण करू शकत नाही ज्यामध्ये अळ्या आहेत। आणि गेल्या 22 जुलैला देखील अशा पद्धतीने ही अळी निघाली होती आणि वारंवार अशा घटना घडत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्याबरोबर आहेत। अभिजित, काय माहिती याबद्दल?
विशाल, जसं तू सांगितलं की पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात आणि जी विद्यापीठाची मुख्य इमारत आहे ना, त्या मुख्य इमारतीत जवळपास 6 विभाग आहेत आणि या सगळ्यांना जोडण्यासाठी एक मेस जी आहे, कॅन्टीन तयार केलेलं आहे, जिथे किफायतशीर जेवण विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलं जातं. आता त्याच कॅन्टीन मधून पुन्हा गेल्या 6 महिन्यात हा तिसरा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे, ज्यामध्ये जेवणात जे विद्यार्थ्यांचं संध्याकाळचं जेवण आहे त्यामध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत. अशीच एक घटना जी आहे ती बरोबर 2 महिन्यापूर्वी जी आहे ती घडली होती. जे मंचुरियन विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं, त्या मंचुरियन आणि चायनीज मध्ये देखील अशाच प्रकारच्या आळ्या आढळून आल्या होत्या. त्यावेळेस देखील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक कंप्लेंट केल्या होत्या, पण तरी देखील विद्यापीठ प्रशासन याचं गांभीर्य लक्षात घेत नाहीये. जे कॅन्टीन आहेत पुन्हा पुन्हा हे टेंडर दिलं जाते. आम्ही कंप्लेंट केल्या, पण त्याचा काही उपाय किंवा त्याचा काही मार्ग आम्हाला निघाला नाही. पण आज पुन्हा त्या आळ्या सापडल्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुन्हा जो व्हिडिओ आहे, ज्या भाजीमध्ये ही आळी सापडले त्या भाजीचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलाय, ज्यामध्ये टॅग थेट शिक्षण मंत्र्यांना देखील करण्यात आले विशाल. आणि गेल्या 6 महिन्यातल्या ही तिसरी घटना आहे ज्यामध्ये विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जेवणात ह्या आळ्या आढळून येत आहेत. विद्यार्थ्यांनी कंप्लेंट देखील केलेली आहे, पण प्रशासन मात्र यावरती कारवाई करत नाही असा आरोप जो आहे तो विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहे. धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल. हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो एका विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकलाय. नंबर एक तर अशा पद्धतीचं जेवण विद्यार्थ्यांना देऊन विद्यापीठ प्रशासन त्यांच्या आरोग्याशी खेळतंय आणि या सगळ्या ह्याच्यातनं खरं तर या कॅन्टीन चालकावरती कारवाई होणं देखील गरजेचं आहे.